ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपलं फुल सबफॅक्टर स्टार्ट होईल बेटा. फुल सबफॅक्टर आज अर्धं होईल आणि एकच क्वेश्चन मी उद्या केलं बेटा. तो खूप मोठा आहे, माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. ॲडर आधी बघाल, प्लीज आधी ॲडर बघाल, मग सबफॅक्टरकडे या. कारण की बेसिक्स सगळे ॲडरमध्ये सगळे सांगितलेले आहेत. सबफॅक्टर थोडं मी आता स्पीडली जाईल. ठीक आहे. सबफॅक्टर थोडंसं आता मी स्पीडली जाईल बेटा. ठीक आहे. ओके, आधी क्वेश्चन लिहून घेऊ. हेडिंग टाका फुल सबफॅक्टर. हेडिंग टाका फुल सबफॅक्टर. हेडिंग टाका फुल सबफॅक्टर. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन फुल सबफॅक्टर. एक्सप्लेन फुल सबफॅक्टर. एक्सप्लेन फुल सबफॅक्टर. एक्सप्लेन फुल सबफॅक्टर with the help of first block diagram. With the help of first block diagram. Second truth table. Second truth table. Third K map. Third K map for difference and borrow. K map for difference and borrow. चौथं सर्किट डायग्राम. चौथं सर्किट डायग्राम. पाचवं सर्किट डायग्राम by using basic gate only. पाचवं सर्किट डायग्राम by using basic gate only. आणि सहावं सर्किट डायग्राम by using NAND gate only. आणि सहावं सर्किट डायग्राम by using NAND gate only. सहावं काय बेटा? सर्किट डायग्राम by using NAND gate only. ओके, आता सगळ्यात पहिलं कुठलं बेटा? ब्लॉक डायग्राम. सगळ्यात पहिलं काय बेटा? ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम काढायला गेलं ना बेटा, कोणाचं बेटा? आता फुल सबफॅक्टर. फुल सबफॅक्टरचं ब्लॉक डायग्राम काढायला गेलं तर याच्यामध्ये 3 इनपुट्स असतात बेटा. किती इनपुट असतात? 3. पुन्हा पहिल्या इनपुटला नाव ए, सेकंड इनपुटला नाव बी आणि थर्ड इनपुटचं नाव असतं सी इन. थर्ड इनपुटचं नाव काय असतं बेटा? सी इन. फुल सबफॅक्टर आहे. फुल सबफॅक्टर आहे म्हणून माझे 3 इनपुट्स आले बेटा. आणि 2च आउटपुट असतात. ते म्हणजे कुठले कुठले? डिफरन्स. पहिला तर आहे डिफरन्स आणि सेकंड कुठला आहे बेटा? बॉरोचा. सेकंड कुठला आहे? बॉरोचा. ठीक आहे. ओके, ब्लॉक डायग्राम झालं. आता काय करायचं आहे? ट्रूथ टेबल. आता काय करायचं आहे? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल मध्ये पण 3 इनपुट्स ए, बी, सी इन. राईट. आणि पहिलं तर काय बेटा? सिरियल नंबर. पहिलं काय? सिरियल नंबर. त्याच्यानंतर डिफरन्सचा एक ब्लॉक. डिफरन्स. डिफरन्स आणि अजून एक काय बेटा? बॉरो. अजून एक काय? बॉरो. आता मला सांगा की 3 इनपुट आहेत तर मॅक्सिमम पॉसिबल आउटकम्स किती आहेत बेटा? 8. माहिती आहे सगळ्यांना? किती आउटपुट येतील? 8 आउटपुट येतील. येस और नो? किती आउटपुट येतील बेटा? 8. कुठले कुठले असतील ते? किंवा आधी सिरियल नंबर घेऊन 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ओके, राईट. किती आले बेटा? सिरियल नंबर 8 आले. मग काय बेटा इथे? 4 वेळेस 0. आठवत आहे? 4 वेळेस 0, 4 वेळेस 1. मग 2 वेळेस 0, 2 वेळेस 1. पुन्हा 2 वेळेस 0, 2 वेळेस 1. मग काय? 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1. ओके, आता मला याचा डिफरन्स काढायचा आहे. मला याचा काय काढायचा बेटा? डिफरन्स. चलो, 0 minus 0, 0. माहिती आहे सगळ्यांना? 0 minus 0, 0. 0 minus 0, 0. बॉरोला पण 0. बॉरोला पण 0. किंवा आधी इकडे दाखवून देतो. 0 minus 0 किती येते बेटा? 0. बॉरोला पण 0च येतो. ठीक आहे. हा डिफरन्सचा आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढे 0 minus 1, 1. बॉरोला 1. 1 minus 0, 1. बॉरोला 0. 1 minus 1, 0. बॉरोला 0. ठीक आहे. चलो, आता इकडे 0 minus 0, 0. 0 minus 1, 1. बॉरोला 1. पुन्हा 0 minus 1, 1. याचा दोघांचा आन्सर 1 आलं. 1 बॉरोला 1 येईल.
या दोघां 0 मायनस 1 1 आलं बेटा, बाजूला 1 आला, 0 मायनस 1 1, 0 मायनस 1 1, बाजूला 1, बाजूचा 1 दिला, याचा आन्सर 1 आलं, 1 मायनस 0 1, याचा आन्सर 1 आलं, 1 मायनस 0 1, ठीक आहे, याचा आन्सर 1 आलं, 1 मायनस 0 1, पुन्हा 0 मायनस 1 1, बाजूला 1, याचा आन्सर 1 आलं, याचा आन्सर 1 आलं, याचा आन्सर 1 आलं, 1 मायनस 1 0, 1 मायनस 1 0. फुल कॉन्सन्ट्रेशन असू द्या बेटा. ट्रूथ टेबल महत्वाचा, ट्रूथ टेबल महत्वाचा. ट्रूथ टेबल जमला तरच पुढचं जमतं, अन्यथा जमत नाही, अन्यथा जमत नाही. पुन्हा 1 मायनस 0 1, अगेन 1 मायनस 0 1, बाजूला पुन्हा 0, 1 मायनस 0 1 मायनस 0 1, 1 मायनस 1 0, बाजूला पुन्हा 0, राईट. 1 मायनस 1 0, 0 मायनस 0 0, बाजूला पुन्हा 0, त्याच्यानंतर 1 मायनस 1 0, राईट. याचा आन्सर 0 आलं. 0 मायनस 1 1, बाजूला 1, 1 मायनस 1 0, 0 मायनस 1 1, बाजूला 1, ठीक आहे. ट्रूथ टेबलचा व्हिडिओ 1-2 वेळेस बघाल म्हणजे लक्षात येईल. ट्रूथ टेबलचा व्हिडिओ जो आता मी बोललोय तो 1-2 वेळेस रिवाइंड करून 2-3 वेळेस बघा म्हणजे ट्रूथ टेबल लक्षात येईल, ठीक आहे. म्हणजेच ट्रूथ टेबल लक्षात येईल. काय झालं काही नाही, कळालं बेटा. 0 1 1 0 1 0 0 1, राईट आहे. 0 1 1 0 1, राईट आहे. ओके, आता हा ट्रूथ टेबल झाला. आता थर्ड फंड्यामध्ये काय करायचं आहे, के मॅप. थर्ड फंड्यामध्ये काय करायचं बेटा, के मॅप. के मॅप करताना पहिले के मॅप फॉर डिफरन्स. के मॅप फॉर कोणासाठी बेटा, डिफरन्ससाठी. के मॅप फॉर डिफरन्स. डिफरन्सचा जर मला के मॅप काढायचा तर किती इनपुट आहेत बेटा, 3 आहेत. म्हणजे किती ब्लॉक्स येतील बेटा, 8 ब्लॉक्स होतील, राईट. किती ब्लॉक्स होतील, 8 ब्लॉक्स होतील. ओके, 8 ब्लॉक्स काढून घेतोय. 0 1 2 3 4 5 6 7, इकडं ए आणि इकडं काय आलं बेटा, BC. इथे काय आलं बेटा, 0 1, इकडे 0 0 0 1 1 0 1 1, नंबर झाले. आता अल्फाबेट लिहू. इथं काय बेटा, ए चा बार, इथं ए, इथं बी चा बार, सी चा बार, बी चा बार, सी, बी सी आणि बी सी चा बार. ओके, आता डिफरन्सच्या हिशोबाने सिरियल नंबर किती बेटा, 1 2 1 2 4 आणि 7, 1 2 4 आणि 7. 1 ला येईल, 2 ला सिरियल नंबरला 1 येईल, दिसतोय बेटा. त्याच्यानंतर 4 सिरियल नंबरला 1 आहे, ठीक आहे, आणि 7 सिरियल नंबरला 1 आहे, ठीक आहे. बाकी सगळेच्या सगळे काय येतील बेटा, 0. बाकी सगळेच्या सगळे काय येतील, 0. बरं, ग्रुपिंग. डायगोनल ग्रुपिंग तर अलाउड नाहीये, म्हणजे सिंगल सिंगल 1 घ्यावे लागतील. सगळेच्या सगळे सिंगल सिंगल 1. हा सिंगल 1 होईल, हा सिंगल 1 होईल, हा सिंगल 1 होईल, हा सिंगल 1 होईल. ओके, आता सगळ्यात पहिले डिफरन्ससाठी इक्वेशन लिहितोय बेटा. कॉन्सन्ट्रेशन लिहितो आता. डिफरन्ससाठी इक्वेशन लिहितोय. DIFF म्हणजे डिफरन्स बेटा, शॉर्टकट आहे, ठीक आहे. डिफरन्ससाठी पहिले तर याचा हा 1 आहे, 1 मधला ए चा बार, बी चा बार, सी. इथं सीन लिहितो, सीन लिहिलेले बेटा दिसतंय का आपल्याला, सीन येते, ठीक आहे. मग इथे किती आलं, ए चा बार, बी चा बार आणि सी इन प्लस. पुन्हा इथून ए चा बार, बी हॉरिझॉन्टली बार, ए चा बार आहे, वरतून बी सी इन चा बार, मग ए चा बार, बी आणि सी इन प्लस. पुन्हा आता हॉरिझॉन्टली ए बी चा बार, सी इन चा बार, ए बी चा बार आणि सी इन चा बार, राईट, प्लस. पुन्हा इथून ए बी आणि सी, ए बी आणि सी इन. ओके बच्चा लोग, फाइन. 2 मिनिटं, काही चुकतंय. ए चा बार, बी चा बार, सी इन झालं, ए चा बार, बी आणि हा ए चा बार, बी चा बार, ए चा बार, बी आणि सी इन चा बार बेटा. इथे पहा, पुन्हा एकदा सांगतोय. इथे पहा, ह्या 1 साठी ए चा बार आलं, वरतून बी चा बार, सी इन. त्याच्यात ह्या 1 साठी ए चा बार, वरतून किती, बी सी इन चा बार. या 1 साठी ए, वरतून बी चा बार, सी इन, ए बी चा बार, सी इन चा बार. त्याच्यानंतर पुन्हा ह्या 1 साठी ए आला, ए आणि वरतून बी सी इन.
ठीक आहे ओके. आता ना बेटा सी च्या टर्म सोबत घ्या, सी इन बारच्या टर्म सोबत घ्या. म्हणजे पहा ही टर्म सोबत लिहिता येईल आणि ही टर्म मला सोबत लिहिता येईल बेटा. ठीक आहे. मग पहिले आता ए चा बार बी चा बार सी इन प्लस ए बी आणि सी इन ही टर्म सोबत लिहिली. पुढे बेटा ए चा बार बी सी इन चा बार आणि प्लस ए बी चा बार आणि सी इन चा बार. ओके असं का तर दोघांमध्ये कॉमन आता दिसतोय मला. काय कॉमन आहे बेटा सी इन कॉमन काढलं ब्रॅकेटच्या आतमध्ये ए चा बार बी चा बार प्लस किती आलं ए बी प्लस पुन्हा इथे कॉमन काय आहे सी इन चा बार ब्रॅकेटच्या आतमध्ये ए चा बार बी प्लस ए बी चा बार प्लस किती आलं ए बी चा बार झालं. ओके डिफरन्सची माझी ही इक्वेशन झाली. आता पुढे महत्वाचं याला ना बेटा हा कुठला गेट होतोय एक्स नॉर गेट होतोय दिसतोय का हा एक्स नॉर गेट. पुन्हा बेसिक्स लिहिलेले बेटा. ठीक आहे मला माहिती आहे एक्स नॉर गेट इज इक्वल टू नॉट एक्स ऑर असतो. आता हे ऍडर मध्ये एक्सप्लेन केलेले आहे. हे ऍडर मध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले बेटा आठवतंय का. एक्स नॉर गेट इज इक्वल टू नॉट एक्स ऑर गेट म्हणजे ए चा बार बी चा बार प्लस ए बी ला मी काय लिहू शकतो हे जे आउटपुट आहे एक्स ऑरचं त्याच्यावरती बार टाकून द्यायचा. एक्स नॉरचं आउटपुट लिहिलं इज इक्वल टू नॉट म्हणजे बार आलं आणि एक्स ऑर म्हणजे एक्स ऑरचं आउटपुट नॉट एक्स ऑर. एक्स नॉर इज इक्वल टू नॉट एक्स ऑर. एक्स ऑर इज इक्वल टू नॉट एक्स ऑर. ठीक आहे म्हणून मग आता मी पुन्हा ब्ल्यू पेननी इम्पॉर्टंट स्टेप आहे म्हणून ब्ल्यू पेननी लिहितो. याला मला काय लिहिता येईल बेटा ए चा बार बी चा बार प्लस ए बी इज इक्वल टू किती असतं बेटा ए चा बार बी प्लस ए बी चा बार त्याच्यावरती होल बार लिहिता बेटा असं. येस आयएमपी स्टेप आहे सगळ्यात आयएमपी स्टेप. याच्यावर हे कसं आलं एक्स नॉट गेट इज इक्वल टू नॉट एक्स ऑर गेट आणि प्लस पुन्हा इथे सी चा बार इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये ए चा बार बी प्लस ए बी चा बार. ओके आता मला सांगा आपण अझम्पशन करू. अझम्पशन काय करता येईल बेटा मला अझम्पशन काय करता येईल की लेट काय करता येईल बेटा आता लेट ए चा बार बी प्लस ए बी चा बार इज इक्वल टू एक्स. ऍडरचं जसं होतं तसंच हे चालू आहे बेटा लक्षात घ्या. ऍडरचं जसं होतं तसंच हे चालू आहे काही वेगळं सोडवत नाहीये. ठीक आहे इज इक्वल टू काय म्हणून घ्यायचं एक्स. मग therefore पुन्हा डिफरन्स इज इक्वल टू काय लिहिता येईल सी इन इंटू द एक्स त्याचा बार सी इन इंटू द एक्स. एक्स आला बेटा ए चा बार बी प्लस ए बी चा बार त्याला एक्स आहे त्याला काय लिहिलं एक्स चा बार प्लस पुन्हा सी इन चा बार त्याला लिहिले किती आला बेटा एक्स. ठीक आहे थोडंसं खाली लिहून घेतो वाटलंच तर कन्फ्युजन होते तिथे. डिफरन्स इज इक्वल टू सी इन लिहिलं इथं एक्स आणि त्याचा बार याचा मिनिंग एक्स आहे त्याच्यावरती बार आलं प्लस सी इन चा बार आलं त्याला गुणिले एक्स. सी इन चा बार आलं त्याला गुणिले एक्स. आता मला सांगा पुन्हा ही जी टर्म आहे ना बेटा ही टर्म मला याला मी उलट लिहू शकतो म्हणजे ह्या फॉर्म मध्ये दिसते बेटा ए चा बार बी प्लस ए बी चा बार. याला जर मी उलट लिहिलं म्हणजे कसं बेटा सेकंड टर्म फर्स्ट म्हणजे सी इन चा बार त्याला गुणिले एक्स प्लस सी इन त्याला गुणिले एक्स चा बार. हा पुन्हा कुठला गेट होता बेटा एक्स ऑर गेट. ए चा बार बी प्लस ए बी चा बार इज इक्वल टू ए प्लस सर्कल बी म्हणजेच कुठला गेट झाला एक्स ऑर गेट. इथे फक्त ए च्या जागी बी सी इन आलेला आहे आणि बी च्या जागी एक्स आलेला आहे दिसतोय बेटा. ए च्या जागी सी इन आला ए चा बार इकडे सी इन चा बार आहे बेटा दिसतोय. मग एक्स च्या जागी बी आला राईट प्लस तिकडे आणि ही इक्वेशन बेटा ही आणि ही टॅली करतोय बेटा. पहा ए चा बार आहे म्हणजे इथे सी इन चा बार आहे एक्स आहे म्हणजे बी झाला पुन्हा सी इन म्हणजे ए सी इन आला त्याच्यात इथे बी चा बार आहे म्हणजे एक्स चा बार आहे. म्हणजे त्याला मी काय लिहू शकतो डिफरन्स इज इक्वल टू सी इन प्लस सर्कल एक्स. सी इन प्लस सर्कल एक्स. बट एक्स इज इक्वल टू तू जे मानले ते ए चा बार बी प्लस ए बी चा बार असं म्हणलेलं आहे. therefore difference is equal to c in plus circle
ब्रॅकेट मध्ये टाकतो x ची किंमत किती आली बेटा a चा बार b प्लस ab चा बार a चा बार b प्लस ab चा बार. आता सांगा a चा बार b प्लस ab चा बार म्हणजे x और b असतो. म्हणजेच मला आता डिफरन्सची फायनल इक्वेशन भेटली sin प्लस सर्कल a प्लस सर्कल b म्हणजेच sin XOR A XOR B. कुठली इक्वेशन झाली बेटा ही डिफरन्सची. कुठली इक्वेशन झाली ही डिफरन्सची. ठीक आहे. के मॅप फॉर डिफरन्स कसं सोडवलं लक्षात आलं. के मॅप फॉर डिफरन्स कसं सोडवलं लक्षात आलं. आता के मॅप फॉर कोणासाठी बेटा बॉलसाठी. आता के मॅप सेकंड फंडा घ्यायचा आहे के मॅप फॉर बॉल. आता के मॅप काढायचा पण कोणासाठी काढायचा बेटा बॉलसाठी. बॉलसाठी के मॅप काढायला झालं तर पुन्हा तुमचे किती बॉक्सेस येतील बेटा 8च बॉक्सेस येतील. पुन्हा ए आणि इकडे बी सी 0 1 2 3 4 5 6 7 0 1 0 0 0 1 1 0 1 1. ओके. त्याच्यानंतर इथे काय बेटा ए चा बार इथं ए इथं बी चा बार सी चा बार बी चा बार सी बी सी चा बार. ओके. आता इथे कुठे सिरियल नंबर 1 2 आणि 3 सिरियल नंबर 1 2 3 1 2 3 ला 1 आहे आणि अजून एक सिरियल नंबर किती बेटा 7 ला पण 1 आहे. बाकी सगळे काय होतील बेटा 0. आता ग्रुपिंग कशी बेटा पहिल्याचा ग्रुप हा होईल मागच्या सारखंच बेटा आहे. दुसरा ग्रुप हा होईल आणि तिसरा ग्रुप हा होईल. येस सो नो राईट. 3 ग्रुप होती राईट. मग आता बॉलोसाठी इक्वेशन इथून किती आलं बेटा ए चा बार वरतून कॉमन याला सीन वरतून कॉमन बेटा सीन प्लस पुन्हा इथून कॉमन ए चा बार वरतून कॉमन बी प्लस हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल कॉमन काहीच नाही. वर्टिकली किती बेटा बी सी इन याला पुढे काय सिम्प्लिफाय होणार नाही. हे काय झालं बेटा के मॅप फॉर बॉरो. के मॅप फॉर कोणासाठी बेटा बॉरोसाठी. आता सर्किट डायग्राम तो म्हणताना इथे काही त्यांनी स्पेसिफाय केलेलं नाहीये कशाने सर्किट डायग्राम काढायची राईट. आता एक काम करून घेऊ आधी ना बेटा हे सगळंच्या सगळं लिहून घ्या तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पॉज करून. हे बेसिक्समध्ये पण लिहून घ्या इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आताशी माझे 3 क्वेश्चन झाले. सर्किट डायग्राम बाकी आहे. सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट पण बाकी आहे ते आजच घेणार आहे. ठीक आहे. ओके. जिथपर्यंत झाले तेवढं सगळं व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता ना बेटा सर्किट डायग्राम काढायचे. आता काय काढायचे सर्किट डायग्राम. कितवा फंडा आहे आता हा चौथा फंडा होईल. सर्किट डायग्राम तो काय सर्किट डायग्राम कशाने काढायचं काय म्हणतोय का नाही. मग मी माझ्या फंड्याने काढेल. इथे मी कुठला गेट वापरू शकतो बेटा एक्सओर गेट आणि इथे कुठले अँड गेट आणि ऑर गेट. मल्टिप्लिकेशन म्हणून अँड गेट ऍडिशन असेल तर ऑर गेट. ठीक आहे. माझी इक्वेशन लिहून घेतो डिफरन्सची इक्वेशन कुठली लिहितो बेटा तू सी एक्सओर ए एक्सओर बी राईट. आणि बॉलोसाठी काय लिहिता बेटा बोला ए चा बार सी इन प्लस ए चा बार बी आणि प्लस बी सी इन. ओके. हा झाला ए राईट. नॉट गेट टाकला. ए चा बार आहे बेटा पा ए चा बार आहे म्हणून ए चा बार इथे काढून घेतला. त्याच्यानंतर बी आहे. बी चा बार कुठे दिसतोय का बी चा बार कुठेच नाहीये. ठीक आहे. काढायची गरज नाही. आणि इकडे सी इन म्हणजेच सी इन चा कुठे बार आहे का नाहीये. ओके. सी इन एक्सओर ए एक्सओर बी सी इन एक्सओर ए आणि एक्सओर काय बेटा बी. सी इन एक्सओर ए एक्सओर बी. एक्सओर ए सगळ्यांमध्ये हे काय झालं बेटा डिफरन्सची इक्वेशन किती सी इन
एक्सॉर ए एक्सॉर बी. आता बॉलची बॉलमध्ये काय बेटा ए चा बार त्याला गुणिले सी राईट. दोघांमध्ये अँड गेट आला किती आला इथे ए चा बार त्याला गुणिले सी. त्याच्यानंतर ए चा बार हा पुन्हा ए चा बार त्याला गुणिले बी हा बी. पुन्हा अँड गेटच राईट. इथं किती आलं ए चा बार त्याला गुणिले बी. पुढे बी त्याला गुणिले सी. बी इंटू द सी पुन्हा अँड गेट बी गुणिले सी. आता सगळ्यांमध्ये ऍडिशन आहे. ऍडिशन असल्यामुळे सगळ्यांमध्ये कुठला गेट येईल बेटा ऑल गेट. हा ऑल गेट झाला. कोणाची इक्वेशन झाली ही बॉलची. बॉलची इक्वेशन कुठली आली बेटा ए चा बार सी इन प्लस ए चा बार बी आणि प्लस किती आलं बी सी इन प्लस बी सी इन. चलो ही कुठली झाली बेटा सर्किट डायग्राम. फक्त सर्किट डायग्राम सोप्यात सोपी. एक्सॉर गेट यूज केला ठीक आहे फाईन. चल सर्किट डायग्राम व्हिडिओ पॉज करायचं काढून घ्यायचं आहे. सर्किट डायग्राम व्हिडिओ पॉज करायचं काढून घ्यायचं आहे. सर्किट डायग्राम व्हिडिओ पॉज करायचा काढून घ्यायचा आहे. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता पाचवा जो फंडा आहे माझा तो कुठला आहे बेटा सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट ओनली. आता पाचवा फंडा काय म्हणतो बेटा सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट ओनली. पाचवा फंडा सर्किट डायग्राम by using basic gate only. ओके आता त्याच्यासाठी डिफरन्सची इक्वेशन आहे इकडे पहा बाजूला. डिफरन्सची इक्वेशन किती बेटा ए चा बार बी चा बार सी इन प्लस ए चा बार बी सी इन चा बार ए चा बार बी चा बार सी इन प्लस ए चा बार बी सी इन चा बार प्लस ए बी चा बार सी इन चा बार प्लस ए बी आणि सी इन. ओके आणि बॉलोसाठी इक्वेशन कुठली बेटा बॉलोसाठी इक्वेशन ए चा बार सी इन प्लस ए चा बार बी आणि प्लस बी सी इन प्लस किती आलं बेटा बी सी इन. बेसिक गेट आहे. बेसिक गेटमुळे मला आता ही इक्वेशन का नाही यूज करता आली बेटा ही इक्वेशन एक्सॉर बेसिक गेटमध्ये येत नाही. ठीक आहे बेसिक गेटमध्ये फक्त अँड डाऊन आणि नॉट येतात. मग इथे पहा मल्टिप्लिकेशन आहे ॲडिशन आहे बाकी काही दिसतंय का बेटा नाही. म्हणजे पण ही इक्वेशन चालेल आणि खालच्यासाठी पण बॉलसाठी पण ही इक्वेशन चालेल. आता इथे पहा सगळ्यात पहिले ए आला ए चा बार आहेच राईट. नॉट गेट आला इथं काय बेटा ए चा बार आलं. पुढे काय आलं इथे बी राईट बी चा बार आहेच. पुन्हा नॉट गेट आला हा काय झाला बी चा बार. त्याच्यानंतर पुढे काय आलं बेटा सी इन पुन्हा नॉट गेट आला आणि हा काय झाला सी इन चा बार. ओके ए चा बार बी चा बार सी इन ए चा बार बी चा बार आणि सी इन. सगळ्यांमध्ये कुठला गेट बेटा अँड गेट मल्टिप्लिकेशन म्हणून कुठला गेट आला अँड गेट आला ए चा बार बी चा बार सी इन. ओके पुढे ए चा बार बी आणि मग पुढे सी इन चा बार राईट. पुन्हा यांच्यामध्ये कुठला गेट बेटा अँड गेट. इथे किती आला बेटा ए चा बार बी आणि सी इन चा बार. पुढे ए बी चा बार ए बी चा बार आणि पुन्हा सी इन चा बार. पुन्हा मल्टिप्लिकेशन म्हणून अँड गेट आला. इथे किती आला ए बी चा बार आणि सी इन चा बार. पुढे फायनली ए बी आणि सी ए बी आणि सी इन. पुन्हा यांच्यामध्ये कुठला गेट आला बेटा अँड गेट ए बी आणि सी इन. ओके सगळ्यांमध्ये ॲडिशन आहे. ॲडिशन असल्यामुळे आता इथे जो गेट येईल तो कुठला गेट असेल बेटा ऑल गेट. ॲडिशन आहे ना ॲडिशन आहे म्हणून कुठला गेट आला ऑल गेट आला. सगळ्यांमध्ये ऑल गेट आला आणि फायनली माझी इथे डिफरन्सची इक्वेशन
डिफरन्शियल इक्वेशन कुठली आली बेटा इथे ए चा भाग इकडचं पुसून टाकतो आता इकडचं काही लागत नाहीये डिफरन्शियल इक्वेशन ए चा भाग बी चा भाग सी इन ए चा भाग बी चा भाग सी इन प्लस ए चा भाग बी सी इन चा भाग प्लस ए बी चा भाग सी इन चा भाग प्लस ए बी आणि सी गॉट इट आता बॉलसाठी काय आहे बेटा ए चा भाग त्याच्यानंतर सी इन हा घ्या सी इन पुन्हा याच्यामध्ये अँड गेटच ए चा भाग गुणिले सी इन ए चा भाग गुणिले सी इन पुढे ए चा भाग बी ए चा भाग ओके पुन्हा ए चा भाग आहे आणि इथे बी राईट पुन्हा अँड गेटच किती आले इथे ए चा भाग त्याला गुणिले बी आणि सगळ्यात शेवटी बी गुणिले सी बी त्याला गुणिले सी ओके आता या सगळ्यांमध्ये ऍडिशन आहे पुन्हा ही कुठली इक्वेशन झाली बॉलोची इक्वेशन किती आली बेटा ए चा भाग गुणिले सी प्लस ए चा भाग गुणिले बी प्लस बी गुणिले सी कारण सर्किट डायग्राम बाय यूजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा बेसिक गेट सर्किट डायग्राम बाय यूजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा बेसिक गेट कळाले व्हिडिओ पॉज करायचा आहे फिगर काढून घ्यायची शांतपणे व्हिडिओ पॉज करायचा आहे फिगर काढून घ्यायची आहे शांतपणे ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल ठीक आहे आता एक कन्सेप्ट बाकी आहे सर्किट डायग्राम बाय यूजिंग नॅन्ड गेट ओनली आता एक कन्सेप्ट कुठला बाकी बेटा सर्किट डायग्राम बाय यूजिंग नॅन्ड गेट ओनली ते उद्या बघू ठीक आहे बच्चा लो दॅट्स ऑल बाकीचं उद्या थँक्यू गुड डे